महिला नेत्या कुठे गेल्या? हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं, महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतं. मग आता ह्या सगळ्या गप्प काय? कसली वाट पाहतायत? अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं. सरकारसारखं काम करत नाही. सरकारची प्रशासनावर पकड नाही. गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे. अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रावसाहेब, आणखी एक विषय होता की सध्या भाजपमध्ये अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होत आहे. मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढलो तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं स्वतः भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी म्हणतात. नितीन गडकरींनी आपल्या पक्षातल्याच नेत्यांचे कान टोचल्याचं म्हटलं जातं. नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात. नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य, भाषणं ऐकली तर त्यांनी कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम. पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट, सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे. भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार 60% आमदार हे बाहेरून आलेले, 60-65%. भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत, जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात, हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते. त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे? जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणेरड्या